हे जे समोरचं घर आहे हे आमच्या घरासमोर हे गोविंद स्मृती म्हणून घर आहे। हे आमच्या गावचे आमच्या वाडीचे पवित्र श्रमिक ज्याने श्रम करण्याचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला, आमच्या समोर ठेवला, ते लक्ष्मण पामा जाधव आणि लक्ष्मण पामा कांबळे आणि गोविंद पामा कांबळे यांचं मूळ घर आहे। त्यांचे चिरंजीव अनंत, सिद्धार्थ, नंदकुमार आणि संदीप आणि त्यांची कन्या कुंदा हे या ठिकाणी येणं जाणं करतात, देखभाल कर। या जुन्या घराचं त्यांनी नूतनीकरण केलेलं आहे आणि 1+1 करून त्याची देखणी इमारत सुद्धा बांधलेली आहे। या ठिकाणी त्यांच्या डाव्या बाजूलाच त्यांचे भाऊ भिकाजी विश्राम कांबळे आणि पांडुरंग विश्राम कांबळे यांचं मूळ घर आहे। कळलं की नाही? भिकाजी विश्राम कांबळे हे आणि त्यांची पत्नी आता सध्या आजारी असल्यामुळे ते मुंबई आपल्या मुलांकडे राहतात। त्या वरच्या बाजूला या इकडे वरच्या बाजूला हे रूपारामा जाधव यांचं मूळ घर आहे, म्हणजेच गणपत रूपा जाधव यांचं घर आहे। म्हणजेच गणपत रूपा जाधव यांच्या 2 चिरंजीव या ठिकाणी वास्तव्य करत होते, नंदकुमार गणपत जाधव आणि विनायक गणपत जाधव। विनायक गणपत जाधव यांनी या घराचं मूळ रूपांतर आता चिरेबंदी घरामध्ये 1+1 मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंदकुमार यांनी दुसऱ्या ठिकाणी मंदिराच्या वर घर बांधलेलं आहे। ते बाजूला जे घर दिसतं ते शिवराम गुणाजी जाधव यांनी त्या जागेमध्ये घर बांधलेलं आहे। त्याच्याच बाजूला आतमध्ये अर्जुन मालू जाधव यांनी घर बांधलेलं आहे। त्याच्याच वर विलास पांडुरंग जाधव, महेंद्र मालू जाधव यांची घरं आहेत। त्याच्यावरती मिलिंद पांडुरंग जाधव म्हणजे शांतीबाया यांचं घर आहे। या खाली या ठिकाणी तुकाराम रामा जाधव यांचं घर आहे, म्हणजे दिलीप तुकाराम जाधव आणि विलास तुकाराम जाधव यांचं घर आहे। त्याचं सुद्धा चिरेबंदी बांधकाम होऊन ते नूतनीकरण केलेलं आहे। हे जे जुनं घर दिसतं हे आमच्या थोरल्या बाबांचं घर आहे, म्हणजे गणपत देवजी जाधव म्हणजे गणपत धाकटू जाधव यांचं आणि पामा धाकटू जाधव, पांडुरंग धाकटू जाधव आणि जानू धाकटू जाधव यांचं मूळ घर आहे। इथून त्यांच्या घराण्याचा विस्तार झाला आणि पांडुरंग धाकटू जाधव यांनी उपलटात घर बांधलेलं आहे, जानू धाकटू जाधव यांनी उपलटात घर बांधलेलं आहे आणि ह्या घराचा ताबा गणपत धाकटू जाधव म्हणजे थोरल्या बाबा यांच्या ताब्यात आलेला होता।